महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 कळसुबाई. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कळसुबाई या शिखरास ओळखले जाते. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील शिखराचे उंचीच्या क्रमानुसार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. ट्रिक असा आहे, कसा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, कळसुबाई या शिखराची उंची 1446 मीटर आहे आणि हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. साल्हेर या शिखराची उंची 1567 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर आहे आणि हे शिखर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो, हरिश्चंद्रगड या शिखराची उंची 1424 मीटर आहे आणि हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. सप्तशृंगी या शिखराची उंची 1416 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, तोरणा या शिखराची उंची 1404 मीटर आहे आणि हे शिखर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारलेला आहे, कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे 1646 मीटर. पुढील प्रश्न आहे, भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 मीरा कुमार. भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती हे मीरा कुमार हे आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख सध्या कोण आहेत? महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख सध्या कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 नवल बजाज. महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख नवल बजाज हे आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 9. महाराष्ट्रातील एकूण 9 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणकोणते 9 व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे हे पण लक्षात असू द्या. धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा मिळाला. धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मित्रांनो, पांडुरंग वामन काने यांना 1963 साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. विनोबा भावे यांना 1983 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. JRD टाटा यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यानंतर मित्रांनो, लता मंगेशकर यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. पंडित भीमसेन जोशी यांना 2008 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. सचिन तेंडुलकर यांना 2014 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला. आणि मित्रांनो, नानाजी देशमुख यांना 2019 साली भारतरत्न मिळाला. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोटडाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कुठे आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मुदखेड. केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग हे मुदखेड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 उनकेश्वर. नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे हे उनकेश्वर येथे आहेत. पुढील प्रश्न आहे, आसना व गोदावरीच्या संगमावर कोणते देऊळ आहे? आसना व गोदावरीच्या संगमावर कोणते देऊळ आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 त्रिकुट गणेश. आसना व गोदावरीच्या संगमावर त्रिकुट गणेश हे देऊळ आहे. पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 शक्तिकांत दास. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत. तसेच मित्रांनो, RBI या बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया.
RBI या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झालेला आहे आणि हे RBI ॲक्ट 1934 नुसार स्थापना करण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, RBI या बँकेचे मुख्यालय आहे मुंबई येथे आणि सध्या RBI या बँकेचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास। शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत। महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, अनेक वेळा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे मुंबई येथे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 इचलकरंजी। महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहरास म्हणतात। पुढील प्रश्न आहे, नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लोहा। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये लोहा हा विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट नाही। पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुढील प्रश्न आहे, भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पद्मविभूषण। भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार हे पद्मविभूषण आहे। पुढील प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 नंदीग्राम। नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे नंदीग्राम होते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नांदेड पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या GK आणि चालू घडामोडीचे प्रश्न पाहत आहोत। मित्रांनो, जर तुम्हाला नांदेड पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरची PDF फाईल आणि सुधारित आन्सर कीचे PDF फाईल डाउनलोड करायचे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते PDF फाईल डाउनलोड करू शकता। पुढील प्रश्न आहे, बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळवण्यात येते? बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळवण्यात येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 ॲल्युमिनियम। बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू मिळवण्यात येते। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती आहे? महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 720 किलोमीटर। महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची लांबी हे 720 किलोमीटर एवढी आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत कोणी लिहिले आहे? महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 कृष्णराव साबळे। महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीत हे कृष्णराव साबळे यांनी लिहिलेलं आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 चौसिंगा। चौसिंगा हा प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही। पुढील प्रश्न आहे, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 मोठा नदी। खडकवासला हे धरण मोठा नदीवर आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 4। महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत। पुढील प्रश्न आहे, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 गोदावरी। नाथसागर हे धरण गोदावरी या नदीवर बांधले आहे। पुढील प्रश्न आहे, निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 मत्स्य उत्पादन। निळी क्रांती हे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लांबीचे पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वाधिक लांबीचे पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 नर्मदा। भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी हे आहे। पुढील प्रश्न आहे, बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले?
बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर आंबेडकर. बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.